योद्धा न्यूज चॅनल। स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे वाघोली पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन। गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी वाघोली पोलीस स्टेशन वाघोली पुणे येथे आकाश झेंडे या मातंग समाजाच्या तरुणावर घरात घुसून कोयत्यानं डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। आकाश झेंडे व यांच्या कुटुंबावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच आरोपीवर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीनं जाहीर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री हरेशभाई देखणे उपस्थित होते। यावेळी आंदोलकांनी आरोपींना अटक करा, पोलीस प्रशासन जागे व्हा, अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करा अशा घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणावून सोडला। स्वाभिमानी रिपब्लिक महासभेचे राज्य प्रवक्ते अरुण सोनवणे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विकास शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले। स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष श्री हरेशभाई देखणे हे यावेळी म्हणाले की अनुसूचित जाती जमातीवर अन्याय अत्याचारामध्ये वाढ होत असून याकडे पोलीस प्रशासनानं योग्य ते लक्ष देऊन कडक कारवाई करणं गरजेचे आहे। तसेच अॅट्रॉसिटी दाखल करताना पोलिसांची उदासीन भूमिका हा चिंतेचा विषय आहे। पोलिसांनी अनुसूचित जाती जमातीच्या फिर्यादींना योग्य वागणूक दिली गेली पाहिजे असे आवाहन केले। तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत असून आकाश शिंदे व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे राज्य प्रवक्ते अरुण सोनवणे यांनी सांगितले। जिल्हा संपर्क प्रमुख विकास शिंदे हे म्हणाले की येत्या 10 दिवसात वाघोली पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई न केल्यास पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथे 17 मार्च रोजी आंदोलन करण्यात येईल। जिल्हा प्रवक्ते ईश्वर इंगळे यांनी 5 जानेवारी अर्थात 1.5 महिना होऊन गेला तरी आरोपींवर कारवाई होत नाही, पोलिसाचा आरोपीवर धाक नाही का? आरोपी सुद्धा इतका मोठा गुन्हा करूनही कुठलाही कायद्याची भीती न बाळगता समाजात मोकाट फिरताना दिसत आहे। या आंदोलनाचे आयोजन जयश्रीताई शिंदे व विनोद हिवराडे यांनी केले होते। यावेळी संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे, राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण सोनावणे, महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अलका गुंजाळ, विकासभाऊ शिंदे, विनोद हिवराडे, सौ जयश्रीताई शिंदे, श्री ईश्वर इंगळे खेड तालुका, संघटक सोमनाथ लोंढे, भाऊसाहेब वायदंडे, सुमित शिंदे, सौ चतुराताई वायदंडे, शीतलताई पवार, सौ मीराबाई पवार व इतर सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचा आढावा घेतलाय नारायण सूर्यवंशी यांनी। शिवाजी महाराज की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कायदे पंडित विश्वनाथ आंबेडकरांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचा हरेशभाई देखणे आगे बढ़ो, ॲडव्होकेट सोनवणे साहेब आगे बढ़ो, सोमनाथ भाऊ लोंढे आगे बढ़ो, विकास भाऊ शिंदे आगे बढ़ो, आरोपींवर शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। त्यांना न्याय मिळत नाही, त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व तुमच्या सोबत राहणार आहोत आणि आपण सर्वांनी त्यांना मानसिक तयारी करायची आहे। पोलिसांना जसं आपल्याला भेटी द्यायचे ते ॲडव्होकेट अरुण सोनवणे साहेब असतील, ते आपलं निवेदन तयार करतील, त्यामुळे विकास भाऊ शिंदे असतील आणि आपले आकाश झेंडे हे त्यांचं कुटुंब त्यांना पोलिसांना लेखी निवेदन देतील आणि आपण वाट पाहू 10 दिवस आपण थांबू पोलिस काय भूमिका घेतात आणि भूमिका जर नाही घेतली तर 100% तुम्हाला सांगतो जोपर्यंत आकाश झेंडेला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। महाराष्ट्रामध्ये आपण पाहत असाल की ST असतील यांच्यावर सातत्याने अन्याय चालू आहे आणि आता करण्याची गोष्ट अशी आहे की ज्यांच्या रक्षणासाठी ठेवले
तेच आपले भक्षक झालेले की पोलिसच आपल्याला सहकार्य करण्याच्या भूमिकेत नसतात. त्यांना काय नेमकं आपल्याकडे पाहून वाटतं ते मला कळत नाही की आपली माणसं ज्या वेळेला पोलीस स्टेशनला जातात फिर्याद नोंदवायला त्यावेळेला आधी शिक्षकाच्या भावनेने त्यांच्याशी वागतात. हे असं वागलं पाहिजे का पोलिसांनी बंद करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं पोलिसांची भूमिका ही थोडी सॉफ्ट पाहिजे प्रत्येक फिर्यादीच्या बाबतीत. या गोष्टी आपण पीआय साहेबांच्या लक्षात आणून दिलेली आहे. जसं आकाश झेंडे फिर्याद नोंदवायला या ठिकाणी आले होते त्या पद्धतीने इतर कोणी या ठिकाणी फिर्याद नोंदवायला आल्यानंतर त्यांच्याशी असं वागू नका एवढी देखील आपण विनंती त्यांना केलेली आहे. तिथे अन्याय होईल त्या ठिकाणी 100% आपण उभे राहणार आहोत. आणि अशीच साथ तुम्ही सर्व सोबत राहून एवढंच मी बोलेल. आणि तुमच्या याच्यापर्यंत आपलं आंदोलन थांबलेलं नाही. जोपर्यंत काय वेगळं चालू राहणार आहे. त्याच्यामुळे आपण या 10 दिवसामध्ये काय होते काय नाही पाहू. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्या नाशिक प्रत्येकाला कळवलं जाईल. आणि याच्यापेक्षा जास्त संख्येने आपल्याला पोलीस आयुक्त कार्यालयावर आंदोलन करायचे एवढं लक्षात ठेवूया. जय भीम जय भारत.